सर्व माझ्या मित्रांना, मैत्रिणींना आज गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मी कृष्णा रामचंद्र ब्राह्मणकर, मुक्काम शिरपूर्वा, तालुका देवळी, जिल्हा गोंदिया येथील असून या भारत देशामध्ये जो खाजगीकरणाचा अवलंब केला जातो त्याविषयी मी आपल्या युवक मित्रांना थोडा जागृत करण्याचं काम करतो आहे। आणि जो या देशामध्ये खाजगीकरण आणण्यात आलेला आहे, हा खाजगीकरण या देशातील बहुजन कर्मचाऱ्यांना, बहुजन काम करणाऱ्यांना गुलामीची एक जंजल या खाजगीकरणामुळे येत आहे। नेमकं खाजगीकरण केल्यामुळं सरकार म्हणते की या देशातील पैसा वाचतो आणि काम व्यवस्थित होतो, पण मित्रांनो, मी पण एका खाजगीकरणाच्या कंपनीमध्ये काम करतो आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून ज्या काम करणाऱ्या नोकरदाराची पिळवणूक होते, ती पिळवणूक एवढी गंभीर आणि शोषित आहे की त्यामुळे आपल्या बहुजनामधील युवकांना व्यवस्थित त्या संवैधानिक अधिकाराची अंमलबजावणी न झाल्यामुळे आपल्याला त्या खाजगीकरणामध्ये जो मालक असतो कंपनीचा, तो आपली पिळवणूक करून घेतो, आपल्याला वेळेवर पेमेंट देत नाही, वेळेवर आपल्या कामाची दखल घेत नाही। आणि जेव्हा आपण सरकारकडे जातो तेव्हा सरकार आम्हाला न्याय देत नाही। जरी आपण ज्या सरकारी विभागामध्ये काम करतो आणि त्या विभागाच्या माध्यमातून आपण सरकारला व्यवस्थित डाटा देतो, तरी सुद्धा आमदार खासदार लोक आम्हाला हेटाळणी करतात आणि कंपनीचे मालक म्हणतात। आणि मित्रांनो, ही शोकांतिका या भारतामध्ये आहे आणि सर्व युवा मित्रांनो जागृत होण्याची गरज आहे। कारण हा खाजगीकरण म्हणजेच बहुजनांचा सत्यानाश आहे। कारण त्या माध्यमातून आमच्याकडून काम करून घेतलं जातं, पण आम्हाला व्यवस्थित पेमेंट मिळत नाही, व्यवस्थित आम्हाला पगार वाढत नाही, व्यवस्थित आम्हाला इन्क्रीमेंट नाही आणि आमच्या फॅमिलीला आम्ही पालू शकत नाही, अशी अवस्था या खाजगीकरणामुळे होत आहे। याची दखल जर सामान्यांनी पण घ्यावी आणि आजच्या ज्या युवा सुशिक्षित शिकत आहेत त्यांनी सुद्धा या खाजगीकरणाचं रोख करण्यासाठी काम करावं आणि विनाकारण आपण सरकारच्या भूलपातांना बळी पडू नये। आपण अभ्यास करावं, आपण वाचावं आणि वाचून आपल्याला कोणत्या अधिकारामार्फत चांगली माणुसकीची वागणूक मिळू शकते हे पण आमच्या युवकांनी शिकावं। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।